धन्यवाद डीजे. चला दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वाकलन संघ आपल्याला विनंती असेल की आपली सलामी जोडी लगेच मैदानात दाखल करायचं आणि लकी 11 वाकलन बी संघ आपल्याला इथे रिपोर्टिंग करायची. लक्षात घ्या कोणत्याही विलंब होणार नाहीये मॅचसाठी. लक्षात घ्या कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आहेत सेमीफायनल आणि फायनल. त्यामुळे थोडीशी घाई करा. उंबारडे विरुद्ध वाकलन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. इथून संघ जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये लकी 11 वाकलन बी संघाबरोबर फाईट करणार आहे. गेसर ट्रॉफी मध्ये सुद्धा मॅचेस आपण पाहिले होते वाकलन बी आणि जीजी स्पोर्ट वाकलन मध्ये. पुन्हा ते चित्र पाहायला मिळेल का मध्ये इतकं सोपं नसणार आहे कारण की समोर कल्याण विभागातील एक दादा संघ उंबारडे. तर इतकं सोपं नसणार आहे. एका बाजूला रोहित शेलार दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. आता चांगलं बेस्ट वर्सेस बेस्ट. उगम शेलार सारखा एक चांगला फलंदाज संघामध्ये 49 धावांची मॅरेथॉन इनिंग केली होती. त्यानंतर भूषण जाधव आहेत, सोनू भोईर आहेत, विकास जाधव आहेत, दिगेश म्हात्रे आहेत, हार्दिक सारखा एक यंगस्टर या संघामध्ये, निलेश जाधव सारखा गोलंदाज आहे. ते संघ चांगला आहे आणि कोणत्याही संघाला तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट ह्या मॅचवर सुद्धा तुम्ही पॉइंट जरूर www.my11stars.in वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच पारितोषिक जिंकू शकता. ही वेबसाईट तुम्ही पाहतात कटईचे अजय पाटील यांच्या माध्यमातून ही वेबसाईट सुरू केली आहे. या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही पारितोषिक जिंकू शकता. जितेश भोईरने भरपूर पारितोषिक जिंकलं होतं मागच्या ड्रीम 11 मध्ये. गेम ऑन रोहित. पहिला चेंडू फुल टॉस होता, फक्त दिशा दिली आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार. ऋषी भोईरच्या बॅट मधनं पहिला चौकार. धनेश वाडेकर संघाच्या विरुद्ध जरूर वाकलन संघ अडचणीत होता. मात्र त्यानंतर आता या संघाने मागे वळून पाहिलं नाही आणि या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली झाली. आता इथे मात्र दुसरी धाव होणार नाहीये. भूषण जाधव खूप वेगाने आलेत. 5 धावा धावपलकावरती लागल्यात. केतन म्हात्रे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक. पहिल्या मॅच मध्ये वडेकर टीमच्या विरुद्ध 18 धावा आणि आता मात्र तिसरी ही महत्वाची मॅच. इथून मॅच जिंकतोय तर नक्कीच एक ट्रॉफी मात्र दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या नावावरती जरूर होऊ शकते. 2 मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. केतनने गोलंदाजी खूप चांगली केली आहे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत आणि इथे हार्दिकने थोडासा वेळ घेतलाय. 2 धावा मिळतील केतन म्हात्रेला. एक शॉर्ट रन आहे केतनची. केतन म्हात्रेने एक शॉर्ट रन घेतली बघा पंच सांगतायत. एकच धाव आहे. 6 धावा. लगेच ऋषिकेश देसाई यांनी सांगितलं की केतन म्हात्रेची बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये ग्राउंडिंग झाली नाहीये. अचूक लक्ष आहे त्यामुळे कौतुक करेल ऋषी देसाई आणि सुभाष पाटील सर. त्यानंतर जतीन भोळा सर असतील. तिन्ही पंचांचं खूप चांगली भूमिका राहिली आहे. फुलटॉस चेंडू होता मात्र फसवा चेंडू होता आणि वाघाची शिकार इथे केली आहे. केतन मात्र तंबूच्या आशाला परततोय. हार्दिकने टिपलाय झेल. मध्ये जेवढं मोठं नाव आहे तेवढंच तेच तरार गोलंदाज रोहित शेलार आहे. भगवा चषक मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बाईक सुद्धा मिळाली होती. सतीश भोईर यांनी शुभेच्छा दिल्या. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आता मात्र उंबारडे संघालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या जे उंबारडेचे आहेत. सतीश भोईर हरेश भोईर असतील, सुमित भोईर, आमदार साहेब सुद्धा आपण सातत्याने पाहत असतो.
जवान भोईर साहेबांचे भरपूर सपोर्ट असतो क्रिकेटसाठी उंबाड्याचे. आणि इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले जीत भोईरने. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने त्या चेंडूला सीमा पार पाठवले. चौकार. दहा धावा धावपल करती लागल्यात. पुन्हा रिव्हर्स अस्त्र आणि याच रिव्हर्स फटक्यासाठी जाणले जातात जीत भोईर. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. एसी बॉईज तर्फे लावण्य भंडारी यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या जितू आम्हाला माहिती येतात 14 की त्यांची विकेट जरूर मिळाली रोहितला. मात्र निलेश जाधव येतात आता दुसरं षटक घेऊन. ऋषी भोईर मागच्या मॅच मध्ये जरूर म्हात्रेपाडा संघाच्या विरुद्ध अपयशी ठरला होता. मात्र आता बघायचं या मॅच मध्ये खूप महत्त्वाची इनिंग असेल. तर प्रत्येक वेळी केतन मात्रेची बॅटिंग चांगली होईल असं नाहीये. कारण जितू क्रिकेट हा खेळच 11 खेळाडूंचा आहे त्यामुळे प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागतो. सांघिक खेळ आहे क्रिकेट म्हणजे. गोलंदाज निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. रोहित आहे टीप मध्ये आणि ऋषी भोईरची खेळी इथे समाप्त झाली आहे. 14 या धावसंख्येवरती दुसरा धक्का दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वाकलन संघाला. वाकलन आपण पाहिलं तर उंबाडे संघाने सुद्धा खार्डी सारख्या इन्फॉर्म संघाला पराभूत केले हे विसरून चालणार नाहीये. 2 धक्के लागलेत. 14 या धावसंख्येने आता अविनाश भोईर आले 4थ्या क्रमांकावरती. बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वाकलन संघ आपण पाहिलं तर किरण म्हात्रे अजूनही आहेत. प्रदीप पाटील सारखा एक डावखुरा त्याचा आक्रमक फलंदाज आहे. उमेश भोईर सुद्धा चांगली बॅटिंग करतात. त्यानंतर राहुल म्हात्रे आहेत. जितेश भोईर आहेत. संदीप पाटील सारखा फलंदाज बघा संघाच्या बाहेर आहे. म्हणजे किती खोलवर आहे बॅटिंग लाईनअप. भरपूर रेकॉर्ड संदीप पाटीलच्या नावावरती सुद्धा आहेत. निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर. इथे हलकस अपील मात्र हे अपील वाईट बचावण्यासाठी होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. इथे रक्षक बीट झालेत आणि आता आउटफील्ड फास्ट आहे. जीत भोईरला मिळतील 4 धावा. नक्कीच जर्मन टायगर संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना मात्र अलिबाग ट्रिप दर्शन पाटील यांच्याकडनं घोषित केलेली आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये कधी ती ट्रिप जाऊ शकते. वीरेंद्र पाटील अशी आम्हाला माहिती त्यांनी दिली आहे. सलग 3 चौका ठोकलेत बघा जीतने. आणि इथे अजून एक चांगला फटका आहे. फटक्याचे जणू काय चटके लागले इथे असंच म्हणावं लागेल. 2 धावा इथे मिळाल्यात. जीत भोईर 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा झाल्यात. या संघाचा तारणहार म्हणून जीत भोईरची ओळख आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो संकट मोर्चक असंही जीतला मानलं जातं.
जे गोल्डन मॅन आहेत दर्शन पाटील यांच्याकडनं अलिबाग ट्रीप असणारे जयवंतमान क्रिकेट संघ टायगर संघाच्या सर्व खेळाडूंना आणि इथे चेंडूला टॅप केलाय. हे फटके आपण सहजा अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि इथे मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या 22. धावा झाल्यात. स्ट्राईक एंडला अविनाश भोईर आहेत. अनेक मॅचेस संघ अडचणीत असताना जिंकू देणारा फलंदाज आहे ऑकलंड टीमला. इथे हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. मयूर जाधव 2 धावा होणार नाहीये. योग्य कॉल आहे जीतचा. 2 धावा इथे झाल्या नसत्या कदाचित फलंदाज बाद झाला असता. धावसंख्या 23. थोडीशी धावांची गती आपण पाहिलं 23. मागच्या मॅचमध्ये 4 षटकात 70 धावा कुठल्या होत्या म्हात्रेपाडा संघाच्या विरुद्ध. हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर DC बॉईज आपण पाहिलं तर लावण्य भंडार यांच्याकडनं 1000 रुपये. कोणत्याही गोलंदाजाने जर उंबाडे संघाची हॅट्रिक घेतली तरी पारितोषिक मिळेल. आणि इथे हा चेंडू हवेत आहे आणि मयूर जाधवने झेल कोणाचा सोडलाय तर जीत भोईरचा. हा झेल कदाचित मागत पडू शकतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 24. मॅच लगेच सुरू करायची. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खेळ संपलाय. धावसंख्या ती 24. सव्वा धावपल करते. हे दडपण असतं ज्यावेळी मोठा संघ आणि जिथू वाकलन संघ ज्यावेळी समोर तुमच्या असतो त्यावेळी बरेचसे संघ थोडंसं दडपणाखाली क्रिकेट खेळतात. ते दडपण आता आपण पाहिलं मयूर जाधववरती आणि सोपा झेल सुटला. तर क्रिकेट हा खेळ जिद्दीचा आहे, आत्मविश्वासाचा आहे. दडपणाखाली तुम्ही जर क्रिकेट खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाही लक्षात घ्या. बेस्ट ऑफ लक जय जलेश्वर वाडेकर संघ जो बेतोड्याच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर फायनलमध्ये त्यांना आपण त्या स्पर्धेसाठी फायनलसाठी शुभेच्छा देऊया. सिद्धू पाटील अँड कंपनी चांगला खेळ तिथे करा. इथे काय घडलंय ते विसरून मात्र त्या स्पर्धेत चांगला खेळ करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. हार्दिक येत आहे 3रं षटक घेऊन. सेकंडला बघायचं आता जीत भोईर किती महागात पडतोय. ज्याचा झेल सोपा सुटलाय. पहिल्या मॅच मध्ये कपिलकडनं त्याचा झेल सुटला होता मात्र तो जास्त काळ मागात पडला नाही वाडेकर संघाला. जीत त्यानंतर लगेच क्लीन बोल्ड झाले प्रणीतच्या षटकामध्ये. त्यामुळे इथे बघायचं आता उंबाडे संघाला किती मागात पडतोय हा झेल. 2 षटकात 24 झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता गोलंदाज यंगस्टार हार्दिक गोलंदाजी मार्कवर. आणि इथे अखूट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्र निवडलंय ते फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. जीत भोईरचा झेल सुटला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. V3 स्पोर्ट दहिसर येथे आपण पाहत असतो. क्रिकेटचे एक सर्व साहित्य जितेश भोईर आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून मिळतो. V3 हे एक चांगलं शॉप आहे. V3 ची बॅट मला वाटतं जीत भोईरकडे दिसते. हार्दिक हा चेंडू कव्हरच्या वरून घेत आहेत. हे टॅलेंट जीत भोईरकडे. फिल्डर कुठे हे पाहतात आणि त्याच दिशेने ते फटकेबाजी करतात. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाचवा चौकार आलाय जीतच्या बॅटमधून. वैयक्तिक 24 धावांवरती घेता. इथे एकच धाव मिळणार आहे. जीत भोईरचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा. एकच धाव मिळेल. धावसंख्या 33. 3रं षटक मार्ग असते. आता मात्र अविनाश स्ट्राईक एंडला आलेत. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्षिलन वाकलं संघ आपण पाहिलं ज्यावेळी केतन खेळतात त्यावेळी बरेचसे खेळाडू चांगला खेळ करत नाही. केतन बाद झाल्यानंतर जीत खेळतो. जीत गेल्यानंतर अवी गेला तर किरण आणि त्यानंतर प्रदीप राहुल जितेश हे खेळाडू आहेतच. त्यामुळे एका दोघांवरती डिफेंड नाही आहे हा संघ. एकच धाव मिळेल. भूषण जाधव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते.
34 धावा. त्याचमुळे टीमवर्क जितू त्यांचं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे जास्तीत जास्त स्पर्धा ते जिंकतात. कारण एका दोघांच्या आधारावरती हा संघ चालत नाहीये. सांघिक खेळ आहे क्रिकेट आणि प्रत्येक खेळाडू या टीमचा जेव्हा त्यांचं योगदान द्यायचं असतं तेव्हा योगदान देतात. आणि इथे प्रचंड वेग, जीत भोईरला बीट केले बघा. जीतच्या विरोधात हा पहिला डॉट चेंडू आहे. 34 धावा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर यानंतर हा चेंडू आणि त्यानंतर अजूनही 6 म्हणजे जितू जवळजवळ 7 चेंडू म्हणजे 50 धावांपर्यंत मजल जरूर मारेल. मला सांगता येत नाही की जीत मैदानात मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. आणि रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. काय फटकेबाजी केली जाते. क्रिकेट किती इझी आहे हे दाखवत आहे जीत भोईर. त्याच्या बॅटमधनं आलाय हा 6वा चौकार. अडतीस धावा झाल्यात आणि जीतच्या 38 मधल्या जीतच्या धावा आपण पाहिल्या तर 29 धावा आहेत. 11 चेंडूचा खेळ जीतने केलाय. 6 चौकार आतापर्यंत ठोकलेत. 3 षटकांचे आतापर्यंत समाप्त झालेत. तर लकी 11 जगदंबा वाकलन बी संघ कोणी आपण प्रतिनिधी आला असेल तर असं प्रतिनिधी आलेले आहेत, जागृत आलेले आहेत, जे वाकलन बीचे कॅप्टन आहेत. मला वाटतं सकाळी ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन हे संघासोबत आहे. आणि आता लगेच भूमिका त्यांनी बदलली आहे. जसा कॉल केला आयोजकांनी त्यांनी सांगितलं की मी वाकलन बी संघामध्ये. त्यांना माहिती आहे पॅनल्टी लागू शकते. कारण वाकलन बी ए जरी असतील मात्र खेळाडू वाकलन गावचेच आहेत सर्व. बऱ्याच वेळा हे दोन संघ एकाच वेळी बऱ्याच वेळा सेमीफायनल फायनलमध्ये सुद्धा आलेत. आणि आज पुन्हा ते चित्र पाहायला मिळेल का. मात्र इतकं सोपं नसणार आहे. रोशन भोईर येत आहेत. वाडेकर संघाला त्यांनी पुरस्कृत केलं होतं. वरपचेत हॅन्सम बॉय आहेत. रोशन भोईर, धनेश शिलेवन. वाडेकर संघ तुम्ही पाहिला खूप चांगली फाईट केली त्यांनी. इथे हलकंसं अपील केलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती दे. सोनू भोईर आले स्वतः कॅप्टन. धावा आपण पाहिलं तर 38 आहेत. हे विसरून चालणार नाहीये की 63 धावा खाडी संघाविरुद्ध सुद्धा कुठल्या होत्या. याच उंबाडे संघाने हेही वाकलन संघाला लक्षात ठेवावं लागेल. हा चेंडू लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू सरळ जाईल सीमा पार. चौकार. तर धावसंख्या 42. अवीच्या बॅटमधून हा पहिला चौकार आला. 42 धावा झाल्यात. 50 धावाही फायटिंग आहेत. कारण 5 षटकात 49 धावांचाही जितू बचाव केला या स्पर्धेमध्ये टीम वाकलनने. आणि इथे हा तडाखा बघा तुम्ही, मिड विकेटच्या वरून ठोकलाय अवी भोईरने हा सुपर षटकार. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात आणि या इनिंग मधला हा पहिला षटकार आहे. मगाशीच उल्लेख केला केतन मात्र प्रत्येक मॅच खेळेल असं नाहीये. जीत, ऋषी आणि आता अविजने तडाखा दाखवलाय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. धावा झाल्यात. 50 कंप्लीट. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान, हर्ष 11 वाकलन संघ. आणि येणारा चेंडू आता अवीसाठी फ्रीट असेल. मात्र आता अवीला पारितोषिक नसणार आहे कारण सलग 3 षटकांसाठी एकच वेळा 11,000 ते पारितोषिक ऑलरेडी जिंकलंय केतन म्हात्रेने. आता फक्त जो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्याला 11,000 रुपये मिळू शकतात. मात्र षटकारांच्या हॅट्रिकसाठी कोणतंही पारितोषिक नसेल. तर क्रिकेट या खेळामध्ये हॅट्रिक फक्त विकेटची असते. चौकार षटकारांची हॅट्रिक कधीही नसते, लक्षात घ्या.
तुम्ही सलग 3 षटकार सलग 3 चौकार हे बोलू शकता. आता बरेचसे मान्यवर आपण पाहतो, बरेचसे काही प्रेक्षक. एका प्रेक्षकला मी पाहिलं होतं जुनी डोंबीच्या मध्ये, त्यांनी सांगितलं की षटकारांची हॅट्रिक ला 5,000. तर हॅट्रिक क्रिकेटमध्ये फक्त विकेटची असते. हरकत नाहीये. सलग षटकार आपण केतनच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये पाहिलं होतं. इथे बघायचं आहे अविनाश ठोकेल का. फ्री चेंडू आहे. धावा 55 झाल्या आहेत. म्हणजे धावा येत नव्हत्या, धावा आता खोऱ्याने येत आहेत. आणि अविनाश भोईर पहिल्या चेंडूवरती बीट झाले असं वाटत होतं. मैदानाच्या बाहेर ते वाटचाल करतायत का, विकेट सॅक्रिफाईस करतायत का. ताकद प्रचंड आहे अवीकडे. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. सोनू भोईर इथे फ्रीट चेंडू आहे, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. फक्त रनआउट होऊ शकतो. धावसंख्या 1 मिळाली. धावसंख्या नाही. जितेश अगोदर चेंज केलं होतं, पुन्हा तसंच लावण्यात आलं. जितेशला असं वाटलं की फ्रीट चेंडू होता, फिल्डिंग चेंजेस केले, मात्र तसं केलं होतं, मात्र पुन्हा त्यांनी बदललं ते. 56 धावा झाल्यात. आणि इथे चेंडू हवेत आहे. आणि जीत भोईर जणू काय नशिबाची साथ. आता काय घडलंय मैदानात. आणि बघा, वाकलन संघाला जर तुम्ही अशा संध्या द्याल. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. आणि जीत भोईर बघा, झेलही सुटला आणि 3 धावाही मिळाल्यात. असे हाफ चान्सेस तुम्ही जर वाकलन सारख्या संघाला द्याल तर तुम्हाला मॅच जिंकणं भरपूर कठीण होऊ शकतो. 59 धावा झाल्यात. दिगेश मात्रेने सोपा झेल तर सोडलाय आणि 3 धावाही मिळाल्यात. दोन षटकात 24 होत्या आणि आता 59 धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि अवीचा तडाखा पुन्हा बसेल का तर सोनू भोईरला. हा चेंडूही आपण पाहिलं तर मोठ्या फटक्याच्या शोधा होते. जीत भोईर बघा किती वेगाने धावतायत. फेकी चांगली आहे. 60 धावा होतील. 61 उंबाडे संघाला करायचे आहेत सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 60 झालेले आहेत. विकेट आपण पाहिले तर आताची विकेट आहे, म्हणजे 3 विकेट आहेत. चला वाकलन संघ लगेच फिल्डिंग लावा. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान, हर्ष इलेवन, वाकलन संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. रुपेश अजिंक्य जा आपण.
हेलो हेलो हेलो। तो चलिए बात करें। तो चलिए इसके बाद बात करेंगे मुकाबला। तो सेकंड सेमीफाइनल मुकाबला होगा, यहाँ से जीतने वाली टीम है और जगदम्बा ऑकलैंड के बीच में होगा मुकाबला। लॉकी 11 से जगदम्बा ऑकलैंड टीम देखिए आज इस नाम से टीम मैदान के ऊपर है। और लगातार आप सॉन्ग सुन रहे तो राहुल भाई पटेल निश्चित रूप से राहुल भाई पटेल जैसा कि अडोली के मैदान के ऊपर आपको आने वाला महीना जनवरी में 19 से लेकर 26 तक है बहुत बड़ा प्रतियोगिता आपको देखने को मिलेगा, जहां पर देखिए फर्स्ट प्राइज है 2,01,001 रुपया और सेकंड प्राइज है थर्ड फोर है, और जहां पर कुल 48 टीम रहेंगे। लेकिन यहाँ पर देखिए 61 रनों की टारगेट से और उगम को इस बार देखिए उनके नाम हमने विराट कोहली के साथ जुड़े, लेकिन नितिन सर कहते हैं ना उतार दो वो चुड़िया जो रातों में खरीदती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो जॉस बटलर में झलकती है। इस बार बटलर वाला इनिंग्स खेलना होगा, आसान नहीं रहेगा, आसान नहीं रहेगा। केतन मात्रे देखिए यहाँ पर, देखिए केतन मात्रे आउट हुए, लेकिन उसके बाद देखिए जीत भोईर देखिए, इसलिए मैं कहता हूँ उस टीम के देखिए वो नायक खलनायक है। अगर ऑकलैंड टीम देखिए फंसाता ना तो पहला मैच देखिए वाडेकर टीम के सामने वहां पर है। तो चलिए इस बार देखिए उगम के बल्ले से मिड ऑन को बीट किया, लेकिन ऋषि भूर देखिए बढ़िया कवर किया पर डीप लॉन्ग ऑन से आकर 2 रन तब तक। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 2 रनों के साथ देखिए यहाँ पर बात करेंगे मोहतरम पाटिल से बात करेंगे बुरदुल सदस्य बात करेंगे बुरदुल के निश्चित रूप से, और उनकी तरफ से देखिए यहाँ पर शुभकामना खास करके यहाँ पर ऑकलैंड टीम के लिए बहुत सारा देखिए शुभकामना आ रहा है निश्चित रूप से। ओ बॉडी की दूर से खेल दिए और उगम बिग विकेट्स केतन मात्रे देखिए बल्ले से कभी कमाल नहीं तो और गेंदबाजी से धमाल। तो चलिए दोस्तों बात करेंगे बड़ा विकेट देखिए, जैसे कहते ना इसकी कि बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया, और उगम के आउट होने के बाद थोड़ा सारा का सारा उम्मीद चल गया, क्योंकि बहुत बढ़िया बल्लेबाज थे। पिछले मैच में देखिए 49 रन बनाए थे, और यही बात रहता है हर मैच में देखिए हर खिलाड़ी परफॉर्मेंस आपको नहीं दे सकता है। इसलिए मैं कहता हूँ अभ्यास के समय देखिए मैचेस नहीं, कभी कभी कहता होता है ग्राउंड में जो अभ्यास करते हैं ना उससे में देखिए बड़े बड़े खिलाड़ी अक्सर हम देखते हैं बल्ला लेकर आगे निकल जाते हैं, तब भी निचले क्रम के बल्लेबाज जो रहते हैं ना आप ग्रामीण में खिला तो उन्हें भी मौका दीजिए अभ्यास के समय ज़्यादा खेलने का, क्योंकि जब आप मैचेस में पहुंचते हो ना आपका अगर शुरुआत में 2-3 विकेट गिर जाए तो फिर नीचे उन्हें आकर बल्लेबाजी करना है, फिर रन बनाना उनके लिए भी इतना आसान नहीं रहता है। ओह बढ़िया अब ड्राइव देखिए कवर के फील्डर ऋषि भूर को बीट किया, और अगेन उमेश थे फील्डर यहां पर, लेकिन आता हुआ का डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। है ना मैदान में उतर कर क्यों आसमान देखता है, अपने पंखों को खोल जमाना तो सिर पे उड़ान देखता है। तो ये अच्छा सोच है बल्लेबाज का यहाँ पर, क्योंकि जब तक आपका बल्ला चलता रहेगा तब तक आपके जिक्र चर्चा होता रहेगा। ये देखिए कितनी अच्छी फील्डिंग देखिए, शॉर्ट लिमिट तैनात किया गया था, 1 रन और देखते देखते यहाँ पर दूसरा रन मुकम्मल करते हुए, और मैंडेटरी पावर प्ले चल रहा है देखिए केतन मात्रे और मोहतरम भूर की बात करेंगे थोड़ी सी इंजरी है निश्चित रूप से, और जिसके कारण ग्राउंड पर उतरे थे, लेकिन इस मुकाबला में शायद नहीं उतरे हैं। बहुत बड़े गेंदबाज, लेकिन अच्छा जिम्मेदारी यहाँ पर केतन मात्रे लेते हुए। फील्डर देखिए उस रीजन पर रखे, ऋषि भूर देखिए लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर बहुत बढ़िया फील्डिंग देखिए, जैसे लेदर गेंद को रोकते हैं, घुटना देखिए नीचे लिया यहाँ पर, और मैदान देखिए उतना बढ़िया हुआ है। और ओवर की बात करेंगे तो देखिए यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ यहाँ पर
9 रन बनाए। कहते हैं ना समंदर की लहर चाहे जितना ऊपर उठे कभी आसमान नहीं छू सकता। आप सिंगल डबल से जितना भी कोशिश कर लो आपको मंजिल नहीं मिल सकता है। देखिए जब आप बड़ी टारगेट के पीछे जाते हो ना तो आपको हर ओवर में जोखिम लेना होगा। और बल्लेबाजी की तरफ देखिए थोड़ा वॉकलैंड की जाकर हम देखते हैं कैसे देखिए शुरुआत कैसे रहा था वहाँ पर ऋषि भोईर देखिए यहाँ पर बात करेंगे ओपन आए थे, यहाँ पर चौके दागे थे सिंगल, उसके बाद उनका विकेट गिरा था। लेकिन केतन मात्रे देखिए इनका भी विकेट सस्ता में गिर गया था। लगा कि मैच में पकड़ बना लिए यहाँ पर, लेकिन वॉकलैंड टीम की यही खासियत है अगर केतन आउट होते तो जीत। और अविनाश प्रदीप किरण देखिए इनकी बल्लेबाजी मजबूती लाइनअप है। और जीत भोईर ने देखे यहाँ पर 35 रनों की एक यादगार इनिंग्स खेल दी है। कहते हैं ना उद्पत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उसे खलनायक कहते हैं। और जीत भोईर देखिए उन्होंने एक बेहतर क्रिकेट दबाव में खेल के गए। उसके बाद उनके हाथों पर देखिए गेंद आता हुआ लेफ्ट में गेंदबाज है, बढ़िया कमाल की गेंदबाजी करते हुए देखिए हमेशा देखिए यहाँ पर ब्लॉक होल में गेंद यानी रूम नहीं दे रहे हैं बल्लेबाज को। यही सोच है इनका, बड़ा हिट नहीं दिया जाए, सिंगल डबल से काम चलाया जाए। लेकिन सिंगल डबल से देखिए यहाँ पर काम तो बनेगा लेकिन इस बात ही नहीं बनेगा, थोड़ा जोखिम लेना होगा। कहते ना दुनिया माने जोरों का कोई ना माने कमजोरों का। जिंदगी में कठिन समय आए तो बिल्कुल उस कठिन रास्ता से डरना नहीं, क्योंकि कठिन रोल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है। और बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ से मजा आ गया भाई, कितनी बड़ी आसानी के साथ रिवर लपेट लिया गेंद को भूषण ने 4 रनों के लिए। हाथों में उठा लेते हैं, और जो कांटों को अपने हाथों में उठा लेते हैं ना, फूल भी उसको नसीब होता है। तो मुश्किल समय है, अगर ये मुश्किल समय को ले लेते हैं तो ये जिम्मेदारी तो फिर हल्की हाथों से खेले, कोई रूम नहीं दे रहे हैं, स्लोअर गेंद देखिए कर रहे हैं यहाँ पर। जानते हैं आउटफील्ड बहुत तेज है और बढ़िया गेंदबाजी। देखिए मैं केतन मात्रे की एक बात सराहना करना चाहूँगा। जब वाड़ेगढ़ टीम देखिए यहाँ पर मैच खेल रहे थे तभी देखिए छोटा टारगेट था यहाँ पर वाड़ेगढ़ टीम के सामने, और जानते थे आउटफील्ड बहुत तेज है। केतन मात्रे देखिए बहुत स्लोअर गेंद कर रहे थे, इतना हम उनसे देखते नहीं हैं। और बढ़िया देखिए उनका सोच समझ है। देखिए काफ़ी क्रिकेट खेलने के साथ साथ ना बहुत बढ़िया उन्हें अनुभव मिल चुका है। जागृत 11 टीम के लिए खास करके उन्होंने काफ़ी मैच खेल चुके हैं, और वॉकलैंड टीम के लिए तो खेलते हैं। और उसके साथ साथ देखिए अभी रिची नीलेश 11 से रिची जीतो नीलेश 11 की टीम की तरफ से भी केतन मात्रे खेलते हैं। देखिए दिक्कत क्या हुआ नितिन कालन सर, देखिए यहाँ पर उम्बाड़े यहाँ टीम ने देखिए खाड़ी टीम एक ताकतवर टीम, उन्होंने बाहर का रास्ता निकाला। अगर यहाँ पर मैं कहूँगा उम्बाड़े टीम ऐसा नहीं, उन्होंने अच्छा क्रिकेट खेल के लेकिन एक ही बल्लेबाज के ताकत से उन्होंने उस मुकाबला को जीते। लेकिन दिक्कत यही होता है जब सामने जाकर आप बड़ी टीम को खेलो तो फिर पूरी आपके एक नहीं 2-4 बल्लेबाज ऐसा होना चाहिए जो फाइटिंग एक टोटल बन जाए। तो उसे शायद खाड़ी टीम अगर होते तो फिर यही जिक्र हो रहा था, चर्चा हो रहा था जब खाड़ी टीम बाहर हो गई कि वो टीम अगर सामने होता तो कठिन और वागलैंड टीम के लिए हो सकता था। लेकिन उम्बाड़े टीम देखिए ये टीम भी इतना ख़राब नहीं है। लेकिन जो बाकी के खिलाड़ी ना, मुझे उगम से भी मेरा बातचीत हुआ, उनका शायद ये दूसरा मैच है। देखिए एक तो कम अभ्यास, एक दो कम मैचेस है, तो इसका कारण हो सकता है अब सही परफॉर्मेंस हर खिलाड़ी आपको नहीं दे सकते हैं। और खाड़ी टीम देखिए इस साल लगातार कंटिन्यू मैच खेलते आ रहे थे, और एक टीम ऐसा था जो वॉकलैंड टीम जिस फॉर्म से जिस रास्ते से गुजर रहा है ना, और उस रास्ते में अगर कठिनाई बना सकता था तो वो निश्चित रूप से खाड़ी टीम था। लेकिन किसी भी आज के टेनिस क्रिकेट में कम नहीं सोचना चाहिए। यही उम्बाड़े टीम मैंने जिक्र किया। चलिए बात करेंगे, हम जिक्र कर रहे थे कुछ समय पहले कि इस मैदान ने नाइट मुकाबला की बात करते जिक्र कर रहे थे थोड़ी समय पहले। अब विष्णु शेठ पाटिल साहब देखिए शायद उनका यहाँ पर आगमन होता हुआ तशरीफ रखते हुए। आइए विष्णु शेठ पाटिल साहब देखिए उनका जिक्र हम जब भी टाइगर टीम कहीं होता है हम जिक्र निश्चित रूप से करते हैं, और उनके पूरी ग्रामस्थ मंडल का बहुत बढ़िया एकता है। और यही एकता के कारण देखिए इतना खूबसूरत मैदान उन्हें बना यहाँ पर। और उसके साथ साथ देखिए बहुत डे मुकाबला देखिए यहाँ पर देखने को मिला है, नाइट मुकाबला इंतजार कर रहा है। उसके बाद हम होली के समय देखते हैं टाइगर प्रीमियर लीग, बहुत बढ़िया।
कहते ना समय और समंदर का लहर कभी किसी का इंतजार नहीं करता, तो थोड़ा समय को ध्यान रखना होगा। अंपायर थोड़ा आपको भी थोड़ा यहाँ पर नजरअंदाज रखना होगा। सुभाष पाटिल सर देखिए यहाँ पर थोड़ा सा यहाँ पर क्योंकि बड़े इत्मीनान के साथ हर मैच जा रहा है, लेकिन आगे जाकर देखिए और भी 2 मैच खेला जाना है। सेकंड सेमीफाइनल मुकाबला खेला जाना है एकदम ऑकलैंड टीम देखिए। और ये चलिए हेलीबसन नहीं मिला पूरी तरह से, और क्या देखिए बढ़िया लिए भाग कर रहे हैं अजिंक्य। देखिए यहाँ पर बढ़िया कैच, पकड़ो कैच जीतो मैच। तो चलिए यहाँ पर बात करेंगे थोड़ा सा देखिए निराश करता हुआ ये टोटल देखिए बता रहा है कि अब ये बहुत दूर रह गए। और ये चलिए भाई बड़ी आसानी के साथ सिंगल आ रहे हैं, लेकिन सिंगल डबल से देखिए टोटल तो आगे बढ़ेगा। और ये स्नो तो में और दूसरे के लिए, और दूसरा रन से देखिए बहुत दूर रह गया यहाँ पर। कितनी बड़ी आसानी से देखिए यहाँ पर जीत भुईर ने यहाँ पर विकेट को बिखार दिया और एक विकेट गिरता हुआ। विष्णु शेठ पाटिल साहब यहाँ पर आइए, तशरीफ रखिए। आपके जगह वहाँ पर नहीं, निश्चित रूप से हमारे दिल में, हर किसी के दिल में, टाइगर के दिल में निश्चित रूप से। तो चलिए यहाँ पर थोड़ा सा मुकाबला देखिए एक तरफा होता हुआ। नितिन कालन सर कहते हैं ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और क्रिकेट की क्या जिसमें टक्कर, यहाँ पर टक्कर ना हो। एक टक्कर भरा मुकाबला का देखिए इंतजार करते हैं दर्शक। थोड़ी सी निराश रहेंगे यहाँ पर उम्बाड़ी टीम के दर्शक, जो यूट्यूब के माध्यम से लीजिए या मैदान पर लीजिए। और यहाँ पर देखिए बहुत बढ़िया काम, दीपक दादा मात्रे पते हर्ष 11 से निश्चित रूप से बहुत बड़ी नाम है, यहाँ पर लिख कर लीजिए। दीपक दादा प्रतिष्ठान से हर्ष 11 से जीजी स्पोर्ट्स ऑकलैंड टीम, बहुत लंबा नेम निश्चित रूप से, इसलिए हम स्कोरर को कहते थोड़ा लिख कर ले तो निश्चित रूप से, क्योंकि पैकर देखिए जो इनका भी बहुत बड़ा भूमिका रहता है निश्चित रूप से, क्योंकि इस ऑकलैंड टीम को हर कोई देखिए चाहत रहता है। इस टीम को यहाँ पर बहुत बढ़िया देखिए परफॉर्मेंस देते हैं। कितना जब आपका सिक्का चलता है, आपका दिन रहता है। और यही बात कर रहा था देखिए, हर खिलाड़ी देखिए ग्रामीण में आपको खेलो बेहतर तो फिर ओपन में जाकर आपको मौका मिलता है। केतन मात्र देखिए आज इतने बड़े खिलाड़ी क्यों कहा जाता है, ग्रामीण के साथ साथ देखिए उन्होंने ओपन में भी करके दिखाए। गेंद हवा में है, ऐसा लग रहा है कुछ अभ्यास चल रहा है यहाँ पर कैच का। यहाँ पर किरण मात्रे ने देखिए कितनी बड़ी आसानी से कैच लिए। मैच में देखिए पूरी तरह से यहाँ पर रोमांचक समाप्त हो चुका है, औपचारिकता बचा हुआ है। तो चलिए टोटल की बात करेंगे। ओवर देखिए यहाँ पर एक ही ओवर का खेल था। देखिए शुभकामना आता हुआ निश्चित रूप से, और तहे दिल से आपका भी स्वागत। देखिए कई सारे दर्शक ऐसे ऑनलाइन जुड़े हुए हैं। मैंने यही बात बताया अपनी टीम को साथ देने के लिए, भले ही मैदान तक नहीं पहुंच सके
लेकिन इन्होंने देखिए क्रिकेट के असली हीरो हैं, यूट्यूब के माध्यम से देखिए कोई अपना नौकरी धंधा और घर का कामकाज छोड़कर आज इस मैच का मजा ले रहे हैं। थोड़ी सी उम्र वाली टीम के देखिए समर्थक नाखुश रहेंगे, ऐसी कोई बात नहीं, क्रिकेट में होता रहता है। देखिए मैंने पहले ही बताया इस टीम के पास कम अभ्यास है, कम मैचेस, इसके कारण हो सकता है जब आप दिन का 2 मैच जीते इसका मतलब आपकी टीम के अंदर वो क्वालिटी है, अब वो ताकत है, लेकिन थोड़ा और अभ्यास एक्सपीरियंस का और थोड़ा ज़रूरत है सीजन का जब शुरुआत होता है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर शायद इस टोटल को सुनने के साथ साथ जिसे कहते हैं ना बच्चे के दांत बचपन में देर टूटता है लेकिन दिल पहले टूट जाता है। शिवनाथ खुटरकर साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए तेजी से उनका भी स्वागत है। और नितिन कालन सर देखिए यहाँ से अगला मैच बिल्कुल वाकलन बनाम वाकलन के बीच में लगभग क्योंकि जब तक मैच नहीं समाप्त होता है तो तब तक तो जिक्र करना मुश्किल है, लेकिन यहाँ पर देखिए अजिंक्य देखिए मैदान के हर तरफ बढ़िया कैच ले रहे हैं, यहाँ पर कमाल के कैच। दूसरा कैच जो ऋषि वीर को हम देखते हैं मैदान मतलब बाउंड्री लाइन पर कैच लेते हैं, लेकिन यहाँ पर देखिए अजिंक्य बहुत बढ़िया कैच। लिए कई सारे देखिए समर्थक बहुत बढ़िया कमेंट देखिए यहाँ पर मिलता हुआ इस टूर्नामेंट को खिलाड़ियों को। और ये चलिए यहाँ पर बीमर नो बॉल, लेकिन ये बहुत देर से आया, वक्त लग गया। अगर शुरुआत में कुछ ऐसा बीमर गेंद आता, कुछ चौके छक्के आता तो कहानी में ट्विस्ट होता था, और ये आने में थोड़ा देर लगा है। जब तक देखिए कहानी कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम हार के कगार पर है, लेकिन यहाँ देखिए 1+4 आता हुआ। तो चलिए मैंने ये बात बताया कि कोई भी खिलाड़ी के ऊपर लीजिए, और कभी कभी ऐसा होता है। यहाँ पर नितिन कालन सर आज देखिए हमारे साथ प्रथमेश कमेंट्री में हैं, एक युवा ओवर सितारे, और जितनी भी उनकी तारीफ करें उतना ही कम उनका हौसला बढ़ाना चाहिए। देखिए गलती तो हर किसी से होता है, कोई खिलाड़ी भी देखिए, कोई भी खिलाड़ी के ऊपर भी उंगली मत उठाइए। कमेंटेटर लीजिए, स्कोरर लीजिए, लाइव टेलीकास्ट देखिए, कभी कभी नेट का प्रॉब्लम रहता है और हम देखते हैं अक्सर ऐसा कमेंट रहता है कि फालतू लाइव है, फालतू कमेंट्री है, फालतू क्रिकेट से। लेकिन ऐसा कोई बात नहीं, अपनी ज़िंदगी में हर कोई हीरो है, बस थोड़ा इंतज़ार कीजिए। कहते ना झूला जितना आगे जाता है उतना पीछे आता है। कभी कभी वक्त दिन समय उसका भी साथ होना बहुत ज़रूरी है। हमें हर चीज़ कहना प्रथमेश जी आसान रहता है, लेकिन हिम्मत है तो भाई करके दिखाइए। हम कहते हैं बल्लेबाज ने यहाँ पर रन नहीं बनाए, चौके छक्के नहीं लगाए, भाई आप आकर लगा के दिखाइए ना। भाई क्रिकेट आसान नहीं होता है और बिना संघर्ष कोई मान नहीं होता है। जब तक ना पड़े हथौड़ी की चोट, देखिए अंपायर देखिए मैदान के पर, भाई इनके लिए भी आसान काम नहीं रहता है। अंतर्राष्ट्रीय में करना अंपायर जितनी आसान रहता है ना, ये टेनिस क्रिकेट में इतना आसान नहीं रहता, बहुत प्रेशर रहता है। कभी कभी उनसे भी गलती हो जाता है। हम कहते हैं खराब अंपायरिंग मैच हार गए, ऐसा नहीं। देखिए जब आप खराब क्रिकेट खेलते हो, कुछ कैच छोड़ते हो, कुछ रनआउट छोड़ते हो, तभी तो मैच आप हारते हो। तो इसलिए अंपायरिंग के डिसीजन से भी कभी कभी इतना भी नाराज़ नहीं होना चाहिए। लेकिन आजकल देखिए ग्रामीण के कई खिलाड़ी ये सब चीज़ जानते हैं, अंपायर का ऐसा नहीं, वो भी रिस्पेक्ट कर रहे हैं, बहुत खिलाड़ी आजकल कर रहे हैं और करना ही चाहिए। देखिए कहते हैं ना, एक अच्छा कप्तान, एक अच्छा टीम, एक अच्छा खिलाड़ी वही होता है जो अंपायर का रिस्पेक्ट करता है खास करके। कॅप्टन या लवकर टॉससाठी आणि दीपक दादा मात्र प्रतिष्ठान हर्ष 11 वाकलन ए वर्सेस वाकलन बी मॅच मुद्रा मोहिरा होणार आहेत। गेसर ट्रॉफी मध्ये सुद्धा मॅच झाली होती वाकलन ए विरुद्ध वाकलन बी। 5 मिनिटाचा ब्रेक असेल तर आपण अभिला मॅन ऑफ द मॅच देऊया। अविनाश भोईरिया सलग 3 मॅच खेळले बघा वाकलन संघ, पहिल्या फेरीत तिसरी, त्यानंतर शेवटची सेकंड राऊंड आणि आता उंबरठे संघ विरुद्ध तिसरी मॅच।
साहेबांच्या शुभेच्छा पण मॅन ऑफ द मॅच देतो अविनाश भोईरला, ज्याने 20 धावा केल्या आणि गोलंदाजी असताना 3 गडी बाद केले. आणि मॅच असेल ती आता लकी 11 वाकलन बी आणि त्यांच्या विरोधात दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान हर्ष 11 वाकलन ए वर्सेस वाकलन बी. आता कुठे मॅच आहे तुझ्या नंतर शॉपला येणार आहे.